हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ब्लॉग विथ हेमांगी। कसे आहात आपण सगळे? तर आता वाजलेले आहेत दुपारचे 12 आणि असं वाटत आहे की सकाळचे 7 वाजलेले आहेत। पावसामुळे झालेलं वातावरण तुम्ही पाहू शकता, किती सुंदर नैसर्गिक वातावरण दिसत आहे। पण या वातावरणामुळे थोडंसं टेन्शन झालेलं आहे मला, कारण आज आम्हाला जायचं आहे गावी। आज आमची गावची तिकीट आहे, तर कसं जायचं, काय करायचं, आता तेच टेन्शन झालेलं आहे। तरी सुद्धा मी तयारी करायला घेतली आहे। आधी विचार केला की जेवण बनवून घेते, कारण आम्हाला डब्यात पण घेऊन जायचं होतं आणि दुपारच्या जेवणासाठी पण जेवण करायचं होतं। तर मी आधी इथे पटकन पीठ मळून घेतलं, म्हटलं चपात्या करून घेते, नंतर भाजी टाकेन। A few moments later. फायनली चपात्या झालेल्या आहेत। आता पटकन भाजीची तयारी करून घेतली। एका साईडला चिकनची भाजी टाकणार आहे, कुकरमध्येच टाकणार आहे मी, पटकन झटपट अशी होणारी। इथे घेतलेलं आहे मी चिकन, अद्रक लसूणची पेस्ट, कांदा, थोडासा तेजपत्ता, टमाटर आणि चिरलेली कोथिंबीर। जेवण भरवून झालेलं आहे, एकीकडे कुकर चालू आहे, तर म्हटलं पटकन घर आवरून घेते, कारण घरात आम्ही तिघच आहे। सो मला सगळं घर वगैरे आवरून निघायचं होतं। कामावर आवरता 4 कधी वाजले कळलंच नाही, आणि थोडंसं काम अजून बाकीच होतं माझं। पटकन घर साफ करून घेतलं, झाडून घेतलं, पुसून घेतलं आणि भांडी वगैरे आवरून घेतली। आता फक्त जेवायचंच बाकी होतं। आमच्या घरात राहतो आम्ही 7 ते 8 जण फक्त, आणि आमच्या घरात भांडे 3 स्टँड भर आहेत। जे माझ्या पाठी तुम्हाला भांडे दिसत आहेत ते फक्त सजावटीसाठी लावले आहेत, सासूबाईंना आवडतं म्हणून। आणि हे जे 2 स्टँड आहेत ते आम्ही यूज करतो। तर विचार करा किती भांडं निघत असेल रोज।
फायनली काम आवरून घेतलं, पटपट आंघोळ करून घेतली आणि मल्हारची तयारी करून घेतली. आणि ह्या आवरल्या ज्या छिपऱ्या आहेत त्या पहिला सुकून घेतल्या, कारण जर मम्मीने अशा बघितले असते माझे केस तर मम्मीने हेच केस धरून मला आपटली असती, कारण AC मध्ये जायचं आहे आणि असे ओले केस घेतले की तब्येत खराब होईल. हे पण तेवढ्यात आलेच होते. मग आम्ही पटकन जेवून घेतलं, कारण निघायचं होतं. जेवून निघालं की काही टेन्शन नाही रात्रीचं, म्हणून आपण पटकन जेवून घेतलं. टिफिन वगैरे भरला एका साईडला. पटकन सगळं आवरलं, सगळ्यांना बाय बोलून निघालो फायनली, कारण मम्मीला आवाज देऊन मग निघायचं होतं बस स्टँडकडे. मम्मीला भेटून वगैरे निघालो. ब्लॉग शूट नाही केला कारण खूप उशीर होत होता, बसचा टायमिंग झाला होता. फायनली बसमध्ये बसलो आणि बस बघताच इतकं भारी वाटलं, कारण हा माझा आणि मल्हारचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता असा AC बसमध्ये. आणि तो आणि मी खूप एक्सायटेड होतो. मल्हार तर खूप जास्त एक्सायटेड होता, उड्या मारत होता सारखा, बोलत होता मम्मी आपण आता इथेच राहूया. बस चालू होऊन बराच वेळ झाला होता आणि बसमध्ये काहीतरी 20 ते 25 मिनिटं थांबली होती जेवणासाठी. आम्ही नाही उठलो कारण आम्ही जेवलो होतो घरूनच, म्हणून आम्ही लुडो खेळून झोपून घेतलं. ते डायरेक्ट सकाळीच उठलो. बसमधून उतरून आम्ही ट्रेन पकडली होती. ट्रेनमधनं 1 तासाचा प्रवास होता, ज्या गावात आम्हाला जायचं होतं. सकाळ सकाळी शूट नाही केलं कारण आम्ही 5ची ट्रेन पकडली होती, झोपेत होतो म्हणून मी शूटच केलं नाही. ट्रेनमधून उतरून आम्ही टमटमनी त्या गावात पोहोचलो होतो फायनली. आणि मल्हार आणि मी खूप जास्त एक्सायटेड होतो, कारण आमचं दोघांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता असा गावात येणं. पुढे पण खूप मजा करणार आहे आम्ही, आणि ज्या गोष्टीसाठी गेले आहेत त्या गोष्टीचा पण पूर्ण मी ब्लॉग टाकीन आपल्याला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.